त्याच्यामुळे ब्लड डोनेट करणं मुश्किल आहे. परंतु मी प्रयत्न करतो की या ठिकाणी सिव्हिल नगरसेवक असतील, आमदार असतील किंवा आणखीन कोण सामाजिक कार्यकर्ते असतील, देवकर साहेब सारखे, यांच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना आणि यंग मुलांना घेऊन त्या ठिकाणी ब्लड डोनेशन करण्याचं काम करतो. महिन्यातून दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी चला जाऊया किल्ल्यावर या अंतर्गत आम्ही 2 बस किल्ल्यावरती, वेगवेगळ्या किल्ल्यावरती आतापर्यंत जवळजवळ 32 किल्ले सर करून झाले आहेत. ही बी खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे. संस्थेच्या माध्यमातून 2 बस प्रत्येक रविवारी दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी जाती. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये अगदी भरभरून संस्था ही 5 ते 6 किलोमीटरच्या एरियामध्ये असल्यामुळं प्रत्येकाच्या घरी जातो. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये, प्रत्येकाच्या कोणताही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी जाऊन आम्ही एकत्र आहोत. ECHS हॉस्पिटल, सैनिक कल्याण विभाग, तहसीलदार ऑफिस, कलेक्टर ऑफिस, पोलीस स्टेशन, तलाठी ऑफिस या ठिकाणी वेळोवेळी मी प्रयत्न करतो 100% की त्यांच्या मीटिंग मध्ये जाऊन काही आमच्या समस्या असतील तर त्या मांडण्याच्या आणि त्या हल करण्याचा प्रयत्न करतो. लग्न कार्यामध्ये ही पहिली संस्था आहे. जर संस्थेचा कोणी होणारी वीर पत्नी असेल किंवा माजी सैनिक असेल, त्याच्या मुलामुळाचं लग्न असेल, साखरपुडा असेल किंवा जागरण पूजा असेल, त्या ठिकाणी एक बस कमीत कमी 40 लोक धरून आम्ही जात असतो. आता 26 तारखेला एका माजी सैनिकाचं आतापासून लिस्ट बनवायला चालू केली आहे. तर अशा प्रकारे ह्या संस्थेच्या माध्यमातून अनेक कामे आम्ही करत असतो. या संस्थेच्या माध्यमातून कोणी माजी सैनिक कमांड हॉस्पिटल असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर त्याला त्या ठिकाणी भेट देण्यात येते. दिवाळी सणामध्ये मिलिंद एकबोटे साहेब आपल्या सर्वांना माहितीच आहे. असा एक सामाजिक कार्यकर्ता आहे की त्यांचं काहीही सैनिकाशी घेणं नाही, परंतु तो माणूस दिवाळीच्या वेळेस सहकार्यांकडे दिली होती की तुम्हाला कोणती जागा योग्य वाटते, तर त्यांनी मला जागा सांगितलेली आहे. ती लगेच सांगत नाही जोपर्यंत ताब्यात मिळत नाही तोपर्यंत, नाही तर त्याच्यावर दुसरंच कोणतरी काहीतरी होत. जशी शिकार सांगितलं तर दुसरंच करतो कुणीतरी शिकार, तसं असतं. आणि म्हणून आपण तसं न सांगता जागा थोड्या दिवसामध्ये काही का होईना त्याच्यावर प्रयत्न करून, कारण आता मध्ये बजेट नसतं आणि बजेट फेब्रुवारीमध्ये होतं, मार्चमध्ये ते फायनल होतं. आणि ते बजेट झाल्यानंतर आपल्याला त्या बजेटमध्ये किती पैसे त्या जागेसाठी उपलब्ध झाले, त्यामध्ये एक आपलं चांगलं सुसज्ज ऑफिस, त्या ठिकाणी ऑफिसच्या वर आपल्या छोट्या मोठ्या सुविधा, एक असा मीटिंग हॉल आणि इतर आपल्या कुटुंबियांसाठी सगळी सोय व्हावी. त्या ठिकाणी भोजनाची असेल, सर्व प्रकारचे कोर्सेस असेल, आणि म्हणून त्या कोर्सेससाठी वगैरे ऑफिसच्या वर एकावर एक असे आपण 2-4 मजले करू आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा देऊ की त्याचं ट्रेनिंग आपल्या नवीन पिढीला मिळेल. आणि म्हणून तसा माझ्या मनामध्ये मनोदय आहे. साहेब, मी गेले 50 वर्ष तसं तालमीतून आल्यापासून हे काम करतो समाजामध्ये, आणि माझा एकही दिवस मला सुट्टी नसते. तुम्हाला आठवड्यातून 1 दिवस सुट्टी असते, मला एकही दिवस सुट्टी नसते. 12 महिने मी 18 तास, 14 तास, 12 तास काम करत असतो, किमान 12 तास. आणि म्हणून माझ्यासारखा एक कार्यकर्ता कायम समाजासाठी धडपड करत असताना या ठिकाणी मला माहिती आहे की आपल्या सर्वांचं प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहे, आमच्या कुटुंबावर आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या कुटुंबियांचं योगदान सुद्धा त्याच पद्धतीने साहेब आहे. माझे वडील या गावाचे 25 वर्ष सरपंच होते आणि बिनविरोध होते. गावात लोक सांगायची की भाऊ तुम्हीच सरपंच पाहिजे. मग हे प्रेम कशामुळे होतं? हे कामाशिवाय प्रेम होत नाही. आणि म्हणून 25 वर्ष वडिलांनी केले, त्यानंतर 10 वर्ष मोठ्या भावांनी सरपंच म्हणून गावात काम केलं, चुलत्यांनी केलं, चुलत भावांनी केलं. परंतु त्यानंतर मी सरपंच झालो आणि मी सरपंच झाल्यावर एवढं गतीने काम करायला लागलो की मला जिल्हा परिषदला अपक्ष 9,000 मतं देऊन गावांनी आणि शेजारच्या गावांनी निवडून दिलं. आणि त्यानंतर महानगरपालिकेत मध्ये 2 वेळा आणि स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झाल्यानंतर
आपल्या या मतदारसंघासाठी वडगाव शिरी खूप मोठं काम आपण उभं केलं. त्यामध्ये 400-500 कोटीचं बजेट मी चेअरमन असताना या 2 बजेटमध्ये घेतलं आणि म्हणूनच या मतदारसंघाचा थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे नगर रोडचं रुंदीकरण असेल, आळंदी रोडचं रुंदीकरण असेल, मग धानोरीचा रस्ता असेल, असे अनेक आपल्या खराडीतले रस्ते असतील, हे सर्व बदल आपण घडवला. आणि म्हणूनच आज वाटतं की आम्ही खराडीमध्ये आहोत, आम्ही खराडीकर आहोत, ते आम्हा सगळ्यांना वाटतं. आणि म्हणून आपल्या सर्वांना अभिमान आहे की आम्ही ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं नाव जगामध्ये गेलेलं आहे. आणि म्हणून IT पार्क झाला, IT पार्क मध्ये लाखो लोक काम करतायत आणि म्हणून या गावामध्ये रोजगार वाढला. रोजगार वाढत असताना आमच्या सर्वांना भाड्याच्या रूपानं का होईना मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळू लागले. आणि मग पैसे मिळाल्यानंतर आमचं सर्व वातावरण बदलून गेलं. मग आमची नवीन पिढी चांगलं शिक्षण घेऊ लागले, व्यवसाय करू लागली, अशा अनेक घटना घडल्या. हे सर्व करत असताना आपल्या सर्वांचं योगदान या देशासाठी फार मोठं आहे आणि आपल्या योगदानामुळेच हा देश आज सुरक्षित आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, आपल्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या या 5व्या वर्धापन दिनाला मी आम्हा सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण जे काम करत आहात ते अत्यंत चांगलं आहे आणि हे काम चालू ठेवा. आमचा कायम आपल्याला पाठिंबा राहील. कुठलंही काय अडचण आली तर आपला एक कुटुंबातला सदस्य म्हणून आपल्याला कायम मदत करत राहील, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.